तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक ब्रेकआउट रेंज स्ट्रॅटेजी. म्हणजे ते आपल्याला कसं मॅन्युअली नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक इंडिकेटर सजेशन करणार आहे मी. तर ते इंडिकेटर काय करणार तुम्हाला 9:30 नंतर अशा प्रकारचे एक रेंज क्रिएट करून देणार. जर ह्याच्या खाली गेलं तर तुम्ही इथं पुट बाय करणार, पी बाय करणार. ओके, आणि ह्या हिरव्या लाईनला जर ब्रेक करून वरच्या साईडला गेला मार्केट, तर तुम्ही तिथं सी बाय करू शकताय. ओके. स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. इंडिकेटर पण एकदम ते इतका काय हार्ड नाही आहे. ओके. तर त्या इंडिकेटरचं सेटिंग वगैरे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः तुम्हाला बॅक टेस्टिंग करायचं आहे. मी थोडंसं दाखवणार आहे, पण तुम्ही स्वतः थोडं याच्यामध्ये बॅक टेस्टिंग केलं तर तुम्हाला पण समजेल की मार्केटमध्ये हा इंडिकेटर किती पर्सेंटेज ॲक्युरेसी त्याचं असणार आहे म्हणून. ओके. कारण मी सांगतोय म्हणून ते 100% होणारच असं काही नाही आहे. मी फक्त व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो. बाकी तुमच्या मर्जीने, तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही स्वतःहून ट्रेड करावं. ओके. तर इथं मी काय करणार आहे, हे तुम्हाला काय करणार आहे, 9:30 नंतर अशा प्रकारचं एक रेंज क्रिएट करून देतं मार्केट. ह्या इंडिकेटरचा म्हणजे जे पद्धत आहे ते अशा प्रकारचं रेंज क्रिएट करून देतं. त्यानंतरनं तुम्ही ज्या साईडला पण ब्रेक करेल त्या साईडला एंट्री, कॉल खाली ब्रेक केलं तर इथं तुम्ही पुटमध्ये एंट्री करू शकता. आणि ह्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला फक्त आणि फक्त सकाळीच वापरायचं आहे. दिवसभर तुम्ही वापरू शकत नाही आहे. हां, तुम्ही जर बॅक टेस्टिंग वगैरे केलं, तर याच लेव्हलला दिवसभर मार्केट जर रेझिस्टन्स घेतं किंवा या ठिकाणी सपोर्ट घेतं का, हे पण तुम्ही चेक करू शकताय. जर त्यात पण तुम्हाला हे जर मार्केट दिवसभर सपोर्ट रेझिस्टन्स जर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत असेल चांगल्यापैकी, तिथं सपोर्ट रेझिस्टन्स तुम्हाला परफॉर्म करताना दिसत असेल, तर तुम्ही ते वापरू शकताय, काय हरकत नाही. पण हे मेन तर सकाळच्या ह्याच्यासाठीच आहे. निफ्टी, बँक निफ्टीमध्ये तुम्ही दोन्हीकडे पण ह्याला 15 दिवसचे अगोदर तुम्ही काय करू शकता, ह्याचं बॅक टेस्टिंग करू शकता. पेपर ट्रेड करा. ओके. जर ॲक्युरेसी असेल तर ठीक आहे, नाही हरकत तर मग सोडून द्यायचं. काय हरकत नाही आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही आहे पेपर ट्रेड करण्यासाठी. बरेच जण म्हणतात इंडिकेटर काम करत नाही आहे. इंडिकेटर काम करत नाही आहे, तर मार्केटमध्ये इंडिकेटर वापरायचं असेल तर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला त्या पण गोष्टी बघावं लागेल. मग जर मार्केटमध्ये जर अप ट्रेंड असेल, तर तुम्हाला फक्त इंडिकेटर ज्यावेळेस कॉलचा इंडिकेट करतं तुम्हाला त्यावेळेस फक्त कॉल बाय करायचा आहे, ना की पुट बाय करायचं आहे. कारण की मार्केट वर जात आहे. आता याच ठिकाणी जर बघितलं आपण, ही जे व्हिडिओ बनवतोय त्याच्या अगोदरच्या दिवसात तुम्ही जर इथं व्हिडिओ हे बघितलं, मार्केटचं चार्ट जर बघितलं, मार्केट कसं आहे, डाऊन ट्रेंड सुरू होतं. डाऊन ट्रेंड सुरू असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे, बरेच जण इथं डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं, पुढचं तुम्हाला जर ट्रेड मिळाला, एंट्री मिळालं, तुम्हाला इंडिकेटर जर तुम्हाला इंडिकेट केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्यात चांगला रिझल्ट बघायला मिळतील. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी सांगतो, इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे. इंडिकेटर सेक्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय टाईप करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ORB. या ठिकाणी बघा ORB. ORB टाईप केल्यानंतर ना इथं तुम्ही बघू शकता बरेचसे ORBमध्ये तुम्हाला इंडिकेटर्स दिसतील. तुम्हाला काय करायचं आहे, हे इंडिकेटर घ्यायचं आहे. ORB ओपनिंग रेंज ब्रेकआउट. ह्याच्यामध्ये ओपनिंग रेंज ब्रेकआउट पण भरपूर आहे. आणि तुम्हाला हे स्पेलिंग तर अशाच प्रकारे टाकायचं आहे. ORB अगोदर टाकायचं आहे, ओपनिंग रेंज ब्रेकआउट टाकायचं आहे. त्यानंतर जे समोर जे येतं आहे ZZZ क्रिप्टो 1 2 3 हे जे येतं ना, ह्याच इंडिकेटरला घ्यायचं आहे. बरेच जण स्पेलिंग नीट बघत नाही, मिस्टेक करतात, कमेंट करतात सारखं. तर कमेंट करण्या अगोदर इथं व्हिडिओ नीट समजून घ्या तुम्ही. त्यानंतरच तुम्ही ह्याच्यामध्ये इंडिकेटरला वापरू शकताय. तर या इंडिकेटरला मी ऑलरेडी घेतलेलं आहे. या इंडिकेटरचं आपण डायरेक्टली सेटिंगमध्ये जाणार आहोत. तर सेटिंगमध्ये इनपुटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इथं आहे ना 5 मिनिटाचं हे टाईम फ्रेम असणार आहे. 5 मिनिट ठेवायचं आहे. आणि इथं हे जे सेशन टाईम आहे, याला तुम्हाला 9:30 ते या ठिकाणी 9:45 पर्यंत तुम्हाला टाईम ठेवायचा आहे. 1 मिनिट. तर इथं काय करायचं आपल्याला, ही जे 9:30 आहे तुम्हाला इथं 9:15. ओके. 1 मिनिट. 9:15. तर इथं मार्केट ज्यावेळेस सुरू होतं आहे 9:15 ते 9:45 अशा प्रकारे, म्हणजे त्या रेंजमध्ये तुम्हाला काय करतं, मार्केट इंडिकेट करतं अशा प्रकारचं वरचं इथं. आणि स्टाईलमध्ये काही चेंजेस करायची गरज नाही आहे, कारण की हाय आणि लो या ठिकाणी लाल आणि हिरवा असणार आहे, जे की हे लाईन्स दिसतात तुम्हाला तेवढंच. बाकीचं इनपुटमध्ये एवढंच करायचं, वरती 5 मिनिट, खाली 9:15 ते 9:45. ओके करून टाका याला. आता तुम्हाला मी थोडंसं चालू मार्केटमध्ये पण दाखवतो. आजचं हे आता चालू मार्केट आहे. या ठिकाणी बघा चालू मार्केटमध्ये आता इथं काय झालेलं आहे, जसं तुम्हाला म्हणलं मी, सुरुवातीचं कॅन्डल हे 9:15चं, आणि ह्याला आपण टाईम फ्रेम वापरायचं आहे, 5 मिनिटाचं टाईम फ्रेम वापरायचं आहे. मी निफ्टीच्या चार्टवरती दाखवत आहे, इंडेक्सच्या चार्टवरती. तुम्ही याला बँक निफ्टीमध्ये पण पेपर ट्रेड करू शकताय. आता इथं बघा, इथं काय झालेलं आहे, तर इथं
मार्केट काय केलं 9:15 ते 9:45च्या रेंजमध्ये काय केलं तुम्हाला 2 लाईन इथं दाखवता. इथं वरती जे आहे हिरवा लाईन आहे आणि इथं खाली लाल. म्हणजे ह्याचा अर्थ काय, याच्या खाली जर ब्रेक झाला असतं तर या ठिकाणी तुम्ही इथं पुटमध्ये एंट्री घेतला असता आणि इथं वरती ब्रेक झाला म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला बॅक टेस्टिंग नक्कीच करायचं आहे. कारण मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स करणार नाही की हे तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून. ओके. तर इथं काय झालं आहे, वरच्या साईडला ब्रेक केला आहे. मग आपण इथं ब्रेक केल्याबरोबर आपण काय करणार आहे, तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकताय. बरेच जण म्हणतात की ब्रेक केल्याबरोबर घ्यायचं की इथं वरती क्लोजिंग केल्याबरोबर. तर इथं कसं आहे, जवळपास क्लोज केलं इथं तर त्या ठिकाणी एंट्री करू शकताय. जर मार्केट जर मोठंच कॅन्डल बनत चाललं तर चालूवरती पण तुम्ही या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नंतरनं तुम्हाला अनुभव मिळेल आणि त्यानंतरच तुम्हाला समजेल की कधी एंट्री करायचं आहे म्हणून. तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकताय आणि या ब्रेक रेंजच्या नंतरनं इथं जर तुम्ही एंट्री केलात पण तर ह्या कॅन्डलच्या जे कॅन्डल ब्रेक केलं असतं त्या कॅन्डलच्या लोवरती तुम्हाला एस एल लावायचं आहे आणि जर खाली ब्रेक केला मार्केट तर इथं खाली पुटमध्ये एंट्री करायचं, वरती ह्या कॅन्डलच्या हायवरती तुम्हाला एस एल लावायचं आहे आणि टार्गेट काय मिनिमम 1:1 सर्वात आधी घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे 1:2 घ्यायचं आहे किंवा एस एल ट्रेलिंग तुम्हाला त्या ठिकाणी करत जायचं आहे. एस एल ट्रेलिंग केलं तर तुम्हाला पुढचे कंटिन्युअसली टार्गेट बघता मिळतील. ओके. तर हे झालं एक दिवसाचं आता चालू मार्केटमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला म्हणत नाही की कुठलं टार्गेट किती घ्यायचं, मी तुम्हाला सांगणार नाही, तुमच्या मर्जीनं पण तुम्ही आता बघा इथून जर एंट्री घेतला आपण कॉलमध्ये तर इथं खाली असेल किती फक्त 21 पॉईंटचा चार्टवरती 21 पॉईंट आणि वरती बघा टार्गेट आता सध्याला तर चालू मार्केटमध्ये 113 पॉईंटनं मार्केटनं काय केलं आहे टार्गेट ऑलरेडी दिलेलं आहे. ते पण कुठल्या निफ्टीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, लक्ष द्या. ओके. तर इथं अशा प्रकारचं तुम्हाला मार्केटमध्ये मार्केटमध्ये इंडिकेटर तुम्हाला अशा प्रकारचे इथं परफॉर्मन्स करताना दिसत असेल तर बरेच जण म्हणतात लाईव्हमध्ये दाखवा म्हणून, तर चालू लाईव्हमध्येच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी इथं काय झालेलं आहे 21 पॉईंटचं चार्टवरचा स्टॉप लॉस असणार आहे. एंट्री इथून जरी घेतलं तर 100 पॉईंटचं मार्केटनं मुवमेंट ऑलरेडी दिलेलं आहे. थोडंसं आपण काय करूया पाठीमागचं बॅक टेस्टिंग करूया. हे तर अगोदर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पुटमध्ये काय करायचं आहे, या खालच्या साईडला ब्रेक केलं तर इथून तुमची जर एंट्री केलं तर वरती ह्या कॅन्डलच्या हायवरती आणि जर कॅन्डल खूप मोठा असेल तर काय करू शकता थोडंसं वरती तुम्ही ह्या लाईनच्या थोडंसं वरती तुम्ही इथं एस एल घेऊ शकता. नाहीतर असं होऊ नये की कॅन्डल जेवढा आहे तेवढं जर तुम्ही हायला जर लावायला बसला असेल तर इतका मोठा एस एल आपल्याला परवडणार नाही आहे. इथं जवळपास म्हणजे ह्या लाईनच्या थोडंसं वरती इथं तुम्ही एस एल लावू शकताय. खाली इथं जर एंट्री घेतलं तर एस एल तुम्हाला थोडक्यातच बसेल. तर हे झालं पुटमध्ये, इथं एंट्री इथं एस एल समजून घ्या आणि खाली ट्रेड बघू शकता. मार्केटच्या रेंजच्या हिशोबानं तुम्ही ट्रेडला तुमच्या जे हे आहे प्रॉफिट आहे त्याला तुम्ही हे करू शकताय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हे पण करू शकता. बरेच वेळेस मार्केट काय करतं याला ट्रॅप करतं त्यामुळे तुम्ही काय करू शकताय, आता जर तुम्ही इथून ब्रेक केलं म्हणून एंट्री केला इथून इथपर्यंत, आता बघा किती पॉईंट आहे, जवळपास 30 पॉईंट आहे. तुम्ही मिनिमम काय करू शकता ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करू शकता. तुम्ही स्कॅल्पिंग काय म्हणजे इथं चार्टवरती जर 10 पॉईंट घेतले तुम्ही, ह्या चार्टवरचे जर 10 पॉईंट घेतले प्रीमियम तुमचं 5 रुपयानं वाढणार आहे. 5 रुपयानं वाढलं तर तुम्ही एका लॉटमध्ये किती जवळपास तुम्ही 250 रुपयाचा प्रॉफिट काढणार आहे. हे कुठलं एका लॉटमध्ये. जर तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल 10 लॉट घेतला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्येच 250 ठिकाणी 25चा प्रॉफिट घेऊ शकताय. स्कॅल्पिंग म्हणजे काय फक्त आणि फक्त 10 पॉईंटचा असतोय. जर मोठा टार्गेट म्हणलं तर तुम्हाला 20-25 पॉईंट चार्टवरचे घ्यावं लागेल. त्यानंतर तुमचं 10 ते 15 रुपयानं प्रीमियम मॉडेल. पण तेवढं जर आपल्यापाशी पेशन्स नसतील, थांबायचं हे नसतील, आपल्याकडे कंट्रोल नसतील तर तुम्ही याच्यामध्ये स्कॅल्पिंग करू शकता. इझिली इथून तुम्हाला स्कॅल्पिंग करता येत आहे. इथून जर एंट्री घेतलं हे 30 पॉईंट झाले, तुम्ही 10-15 पॉईंट घ्या, खूप झालं. याच्यानंतरनं पुन्हा बघा इथं तुम्हाला काय म्हणलं हे पुन्हा काम करतं का, तर इथं पुन्हा एकदा काम केलेलं आहे आणि त्यानंतर इथं एकदा ब्रेक केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं एकदा आपल्याला 30 पॉईंट टार्गेट, त्यानंतर इथं ब्रेक केलं, पुन्हा इथं 40-50 पॉईंट टार्गेट, पुन्हा इथं ब्रेक केलं, पुन्हा इथं 10-20 पॉईंट टार्गेट. मग असं तसंच मार्केट खाली गेलेलं आहे. ओके. तर मी इथं लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला बॅक टेस्टिंग करून दाखवत आहे मित्रांनो. तर या ठिकाणी वारंवार याच रेंजमध्ये मार्केट फिरलेलं आहे. पूर्ण दिवसभराचं मार्केटमध्ये काय झालेलं आहे, साईडवेज गेल्यासारखं गेलेलं आहे. पण तुम्हाला झोन तर इथं वरती आणि खाली दिलेला आहे. इथून जर ब्रेक केलं म्हणून आपण पुट साईडला एंट्री घेतलं तर इथं बघू शकता 18 पॉईंट तुम्हाला मिळालं. मी काय म्हणलं स्कॅल्पिंग पण तुम्ही करू शकताय. असं नाही की मोठेच टार्गेट घ्यायला पाहिजे असं काहीच नाही आहे. आता याच्यामध्ये बघू शकता इथं काय झालेलं आहे, इथून खाली पुट साईडला इथं ट्रेड मिळालं आहे. कारण ह्याला ब्रेक केलं तर आपल्याला पुटमध्ये एंट्रीवरती एस एल लावायचं आहे. टार्गेट 1:1, 1:2, 1:3च्या जवळपास ऑलमोस्ट जवळपास तिथपर्यंत गेलेलं आहे मार्केट. त्यानंतरनं जर ह्याच रेंजला इथं मार्केट वरती सस्टेन केलं बघा, ह्याला पण मार्केटनं काय केलेलं आहे रिस्पॉन्स दिलेला आहे. जे ऑटोमॅटिक जे इथं बाय सेलचं म्हणजे हे रेंज क्रिएट केलं आहे. त्यानंतर बघा इथं सस्टेन केलं, मग इथं पण बघू शकता जर तुम्ही इथं ब्रेक केल्याबरोबर जर एंट्री घेतला तर वरती 1 मिनिट, तर इथं वरती बघू शकता इथून जर एंट्री केलं इथपर्यंत 2च कॅन्डलमध्ये तुम्हाला किती 13 पॉईंट, स्कॅल्पिंगच्या हिशोबाने 13-15 पॉईंट खूप झालं चार्टवरची. ओके. बघा 16 पॉईंटपर्यंत गेलं आहे. कुठं हे आणि हे हिरवा आणि हे लाल 2च कॅन्डलमध्ये
तर तुम्ही स्कॅल्पिंग पण करू शकता. त्यानंतर पुन्हा इथं काय केलं मार्केट खाली आलेलं आहे. पुन्हा इथं वरती गेला आहे. या ब्रेकवरनं एंट्री केलं, इथं एस-एल लावलं तुम्हाला, इथून इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. ओके. तर अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा स्ट्रॅटेजी कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. एकदम सोपा आहे, एकदम सोप्या पद्धतीचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे वाट बघायचं आहे. तुम्हाला स्ट्रॅटेजी सकाळी-सकाळीच जर ट्रेड दिला, ओके, तर सकाळी जर ट्रेड दिला तर चांगली गोष्ट आहे किंवा दुपारी जर 3च्या नंतरनं ते असं ब्रेक जर केलं तर त्यानंतरनं तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करू नका. कारण 3 नंतरनं कसं मार्केटचं व्हॉलॅटाईल थोडंसं स्लो होऊ शकतं. त्यामुळं ह्या इंडिकेटरचा वापर तुम्ही शक्यतो सकाळी जर ट्रेड दिला तर त्या ठिकाणी तुम्ही करा. तुम्हाला बेटर रिझल्ट बघायला मिळतील. अपेक्षा करतो हा व्हिडिओचा कॉन्सेप्ट समजलेला असतील आणि या सगळ्या गोष्टी मी फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने सांगत आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मी फोर्स करणार नाही आहे. तुम्ही व्हिडिओनंतरनं स्वतःचा रिसर्च ॲनालिसिस, बॅक टेस्टिंग, पेपर ट्रेडिंग सगळ्या काही गोष्टी स्वतःच्या जबाबदारीने तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती ट्रेड करू शकता. चला मग भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक यू सो मच.